सोलापूर महानगरपालिकेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी जोरदार झाली आहे। स्वीकृत नगरसेवक आणि पत्रकार मनीष केती यांनी आज अंदाजपत्रकीय सभेत हा मुद्दा उपस्थित केला। सभेत ते म्हणाले की शहरात महिलांसाठी कुठेही स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नाहीयेत। पुरुषांसाठी अनेक पर्याय असताना महिलांना मात्र मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। मनीष केती यांनी सांगितले की मुंबई महापालिकेप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेनेही महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी पिंक टॉयलेट विशेष निधीची तरतूद करावी। सध्या मंजूर केलेला 1 कोटीचा निधी अपुरा आहे। यावेळी त्यांनी पिंक टॉयलेट्सची संख्या वाढवून ती महिला बचत गटांना चालविण्यासाठी द्यावीत अशी मागणी केली आहे। मनीष केती यांच्या या मागणीनंतर नगरसेविका वृषाली चालके यांनी त्यांचे आभार मानले आणि सभागृहातील सर्व महिला नगरसेवकांनी बेंच वाजवून त्यांचे अभिनंदन केले। सन्माननीय महापौर साहेब, 1 मे 1964 रोजी सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली। आज अनेक दशके उलटून गेले आहेत, पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय। सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार? काळाच्या ओघात सत्ता बदलल्या, कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपची आहे। राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत, पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही जैसे थे आहे। आजही आपल्याला विकास कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागतात। ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। केवळ घरपट्टी, पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभी करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल। सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो। केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल। शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत। यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तिथे अतिक्रमण होण्याची भीती आहे। या जागा बीओटीवर विकसित केल्या पाहिजेत। जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय। पुणानाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे। 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही। उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज बीओटीवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्या समोर महापालिकेची मोठी जागा आहे, ते महापालिकेचे झोन ऑफिस आहे। ती जागा बीओटीवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते। हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे, त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलं, ते टॅक्सचं ऑफिस रिकाम करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते। कर्णिक नगर मध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत। त्या मैदानावरच एल आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊ गल्ली होऊ शकते। तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते।